आज तुम्हाला भोपळ्याची भाजी दाखवणार आहे. तर भोपळ्याची भाजी ही म्हणजे आपण उपवासाला वगैरे खाऊ शकतो. आज गुरुवार आहे तर गुरुवारचं मी स्पेशली भोपळ्याची भाजी बनवणार आहे. तर मी रेसिपी पण बघा भोपळ्याच्या भाजीची. भोपळ्याच्या भाजीमध्ये पाणी नाही टाकायचं, फक्त वाफेवरती शिजवून घ्यायची. मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप. तुम्ही तशीच बनवायला सुरुवात करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुमची भाजी कशी बनली आहे वगैरे. ठीक आहे, चला मग आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. तेल टाकलंय मी कढईमध्ये. व्यवस्थित गरम झालं की राई टाकायची अर्धा चमचा. जसा भोपळा तुम्ही चिरून घेतला असेल तसा त्याप्रमाणे तुम्ही राई टाका. मी इथे अर्धा चमचा टाकले. जसा भोपळा जास्त असेल भाजी तर जास्त टाकायची. त्याच्यानंतर जिरं अर्धा चमचा चांगली तडतडायला द्यायचं. आणि त्यानंतर कढीपत्ता, व्यवस्थित ढवळून घ्यायचं. उपवासाचं स्पेशल आहे भोपळ्याची भाजी. आमच्याकडे करतात तकडे कोकणात, तुम्ही पण करा तसा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी लागतात. वरून थोडीशी हळद, आपण बटाटा वगैरे शिजतो ना ते आणि वाफेवरती मीठ थोडंसं चवीपुरतं टाकून वाफेवरती शिजून घ्यायचं. चवीपुरतं मीठ आणि आता झाकण मारायचं आणि फक्त 5 ते 6 मिनिटं आपण वाफेवरती भोपळा शिजवून घ्यायचा. पाणी बिलकुल टाकायचं नाही भोपळ्याच्या भाजीला, नाहीतर तुम्ही पाणी टाकलं तर चिपचिपीत होणार. झाकण मारून ठेवतो. 5 ते 6 मिनिटं झालेली आहे.